ठीक आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक तथागत अरहत सम्यक संबुद्ध देवानंग पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, खरा देशभक्त, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिकांच्या प्रती मंगलाची कामना करतो. तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांच्याही प्रती मंगलाची कामना करतो. सगळ्यांनी तीनदा साधू साधू म्हणा. आज विशेष धम्मदेसना म्हणून जागतिक महिला दिन 8 मार्च हा जो दिवस आहे, 8 मार्च ही जी तारीख आहे, ही 8 मार्च तारीख जागतिक महिला दिवस म्हणून संपूर्ण जगभरामध्ये साजरा होत असतो. हा महिला दिवस त्याला इंटरनॅशनल वुमन डे म्हणतात. तर या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं, या 8 मार्चच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विशेष धम्मदेसना म्हणून यापूर्वी सुद्धा हे जे संदर्भ आहे ते मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेले आहे. जसं हिंदू कोड बिल हे जे प्रवचन आपण एकदा घेतलेलंच होतं, त्याच्यामध्ये सुद्धा हे संदर्भ आलेले होते. आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानंही ते संदर्भ आले होते. पण पुन्हा आता जागतिक महिला दिवस असल्यामुळे त्यांना पुन्हा उजाळा म्हणून काही संदर्भ पुन्हा मी या ठिकाणी येणार, कारण ते जागतिक महिलाच्या दिनाच्या संदर्भाने सांगावंच लागतात. तर जगामध्ये तथागत भगवान बुद्ध हे जगातील पहिले महिलांचे पुढारी आहे. म्हणजे या जगामध्ये महिलांचा, स्त्रियांचा जर पहिला पुढारी जर कोण असेल तर ते म्हणजे अरहत सम्यक संबुद्ध, की ज्यांनी केवळ पुरुषच नाही, म्हणजे पुरुष हा जो पुरुष लिंगी हा जो मनुष्य आहे, हा पुरुष आहे, हा जसा डोक्याचे दाढीचे मिशीचे केस काढून ज्याप्रमाणे बुद्धाच्या धम्माचा म्हणजे ज्ञानाचा प्रचार प्रसार करू शकतो, म्हणजे पुरुष हा धम्म ज्ञान ग्रहण करू शकतो आणि धम्म ज्ञान ग्रहण झाल्याच्या नंतर तो धम्माचा धम्म ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार सुद्धा करू शकतो. तर भगवान बुद्धांनी जगामध्ये पहिल्यांदा स्त्रियांना घराबाहेर पडण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे पुरुषांबरोबर स्त्रिया सुद्धा भिक्खुनी बनू शकतात, त्याही धम्मज्ञान ग्रहण करू शकतात आणि धम्माच्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करू शकतात. म्हणजे आजच्या भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो की स्त्रिया सुद्धा ह्या शिक्षण घेऊ शकतात आणि शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करू शकतात. तर जगामधला पहिला टीचर, जगातला पहिला शिक्षक तो केवळ पुरुषांचाच नाही तर स्त्रियांचा सुद्धा कोण आहे? तथागत भगवान बुद्ध आहे. की तथागत भगवान बुद्धाने पुरुष भिक्खू संघासोबतच महिला भिक्खुनी संघ सुद्धा निर्माण केला होता. तर जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात, म्हणजे त्या जागतिक महिला दिवसाच्या निमित्तानं ते सांगावंच लागतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात, ते परिषद आहे बाबासाहेबांची 1942 ला पहिली अस्पृश्य महिला परिषद भरली होती नागपूरला.
आणि या परिषदेच्या अध्यक्षा होत्या सुलोचनाताई डोंगरे. अमरावती जिल्ह्यामध्ये देवगाव पाशी एक छोटस खेड आहे, नागापूर नावाचं छोटस खेड. तर त्या नागापूर या छोट्याशा खेड्यामधून या सुलोचनाताई डोंगरेला तिथे दिलं होतं. तिचं घरचं नाव होतं बनसोड, तर तिला अमरावतीला डोंगरे कुटुंबियामध्ये दिल्यामुळे ती सुलोचनाताई डोंगरे अध्यक्ष होती बाबासाहेब त्या परिषदेमध्ये. त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांच्या ओळी आहे की बाबासाहेब असं म्हणतात त्या अस्पृश्य महिला परिषदेमध्ये की मी कुठल्याही देशाची प्रगती स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजत असतो. म्हणजे एखाद्या देशाची प्रगती हे प्रगती मी कशावरून मोजत असतो म्हणते बाबासाहेब, त्या देशातल्या महिलांची प्रगती किती आहे. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये जर एखाद्या देशातल्या महिला जर पुढे असतील, उन्नत असतील, आघाडीवर असतील किंवा त्या महिलांची प्रगती झाली असेल सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबर, तर कुठल्याही देशाची प्रगती मी तिथल्या स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजत असतो असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. म्हणजे एखाद्या देशामधला पुरुष वर्ग हा प्रगत असून चालत नाही, तर त्या देशातली स्त्री सुद्धा कितपत प्रगत झालेली आहे, प्रगती पथावर आहे, याच्यावरूनच कुठल्याही देशाची प्रगती ठरवता येत असते. तर भगवान बुद्धांच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1954 ला ज्या देहू रोडच्या भाषणामध्ये असा उल्लेख केलाय बाबासाहेबांनी की या जगामध्ये पहिल्यांदा भिक्खू लोकांनीच जगातील बौद्ध विद्यापीठ विश्वविद्यालय निर्माण केले होते. तर बुद्धाच्या काळामध्ये भिक्खुनीचं पहिलं विद्यापीठ आणि भिक्खुनीचं पहिलं सेंटर म्हणा किंवा भिक्खुनीचं पहिलं ते केंद्र म्हणा किंवा भिक्खुनी महिलाचं ते पहिलं विद्यापीठ म्हणा जगाच्या पाठीवरचं, ते म्हणजे वैशालीला निर्माण करण्यात आलं होतं. तर भिक्खू संघाची स्थापना सारनाथला केली होती भगवान बुद्धांनी आणि भिक्खुनी संघाची स्थापना वैशालीला केले होते. तर वैशालीला जे कोल्लुआ नावाचं ठिकाण आहे, तुम्ही कधी बुद्धगयाला गेले तर ते कुटागार शाला म्हणून होतं. पहा त्या ठिकाणी शाला हा शब्द आलेला आहे. शाला म्हणजे काय, आपण म्हणतो हिंदीमध्ये म्हणतो ना शाला, तर शाला हा शब्द पाली आहे, कुटागार शाला. तर ही कुटागार शाला वैशालीला होती आणि ती महावनात होती. वैशाली येथील महावनातील कुटागार शाला हे जगातील पहिलं महिला बौद्ध भिक्खुनींचं विद्यापीठ होतं आणि त्या ठिकाणी केवळ भिक्खुनी राहत होत्या. आणि त्याचं नेतृत्व करणारी जगातली पहिली महिला शिक्षिका आता आधुनिक युगामध्ये सावित्रीबाई फुले आहे, पण जगातील पहिली महिला शिक्षिका जर कोण असेल तर ती होती पहिली महिला भिक्खुनी आणि पहिली महिला शिक्षिका, तर ती म्हणजे महाप्रजापती गौतमी महाथेरी. लक्षात घ्या, महाप्रजापती गौतमी महाथेरी ही पहिली महिला शिक्षिका होती. तर आज भारतामध्ये आपण पाहतो की आता बुद्ध पौर्णिमा येणार आहे, 1 मे ला बुद्ध पौर्णिमा आहे. तर भारतामध्ये पुरुषांच्या जयंत्या होताना दिसतात. म्हणून मला असा एक विचार मनात उत्पन्न होतो की महिलांचं सुद्धा बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसारामध्ये खूप मोठं योगदान आहे बुद्धापासून. तर कमीत कमी या स्त्रियांचा जयंती झाली पाहिजे. म्हणजे एक तर महामाया देवी जी बुद्धाला जन्म देणारी किंवा पहिली महिला भिक्खुनी पहिली महिला शिक्षिका म्हणजे कोण, महाप्रजापती गौतमी, हिची जयंती साजरी व्हायला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण सावित्रीबाईची करतो त्याचप्रमाणे महाप्रजापती गौतमीची सुद्धा जयंती साजरी व्हायला पाहिजे. तिसरी गोष्ट, आणखी एक स्त्री म्हणजे यशोधरा, जिने आपला मुलगा राहुल बाळही दान केला फाल्गुन पौर्णिमेला आणि आपला पतीही आखाडी पौर्णिमेला दान केला. तर यशोधरा मातेची जयंती व्हायला पाहिजे. आणि या भारतातून विदेशामध्ये पहिल्यांदा जाणारी पहिली भारतीय नारी, 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी जी बाहेर पडली पहिली भारतीय नारी या जम्बूद्वीपातली, तिचं नाव काय आहे, संघमित्रा. जर ती श्रीलंकेला गेलीच नसती तर बौद्ध धम्म श्रीलंकेला जाऊन संघमित्रनं, मग केवळ संघमित्रा ही योद्धा होती,
आपण संघमित्राला केवळ चिवरामध्ये आणि मुंडन केलेली पाहिली, पण सम्राट अशोकांनी संघमित्राला सुद्धा युद्ध कला कौशल्य शिकवलेलं होतं. तिला घोडा पळवता येत होता, तलवार चालवता येत होती, पराक्रमी होती संघमित्रा. पण संघमित्रा केवळ एकटी श्रीलंकेला गेली नाही, संघमित्रासोबत एकूण 13 भिक्खुणी सुद्धा गेल्या होत्या. तर तिथे संघमित्रा जशी श्रीलंका या देशामध्ये गेली, तर तिथली जी महाराणी होती अनुला देवी आणि तिच्या 500 ज्या स्त्रिया होत्या, अनुला देवी सोबत 500 स्त्रियांनी सुद्धा श्रीलंकेला प्रवज्जित म्हणजे त्या भिक्खुणी बनल्या होत्या. तर एवढं मोठं योगदान संघमित्राचं आहे. म्हणजे महामाया, महाप्रजापती गौतमी आणि यशोधरा आणि संघमित्रा यांच्या जयंत्या होणं अत्यंत गरजेचं आहे. विदेशामध्ये होतात, श्रीलंकेला संघमित्राची जयंती होते, महाप्रजापती गौतमीची होते, पण भारतामध्ये महिलांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. मी एवढंच सांगत आहो. तर भगवान बुद्धांच्या कालखंडामध्येच भिक्खुनींचं पहिलं महिला बौद्ध विद्यापीठ होतं, ते म्हणजे वैशाली. हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. तर वैशाली हे ठिकाण बिहार मध्ये आहे. दुसरं ठिकाण याच बिहार ठिकाणामध्ये पहिलं महिला बौद्ध भिक्षुणीचं विद्यापीठ म्हणजे वैशालीला होतं बुद्धाच्या काळामध्ये. आणि याच बिहार प्रदेशामध्ये दुसरं महिला भिक्खुणीचं बौद्ध विद्यापीठ लाल पहाडी या ठिकाणी आहे, तेही बिहार मध्ये आहे. आणि गुजरात या राज्यामध्ये मोदीच्या गावला वडनागर नावाचं एक ठिकाण आहे, तिथेही बौद्ध महिला भिक्खुनीचं विद्यापीठ प्राप्त झालेलं आहे, तिथे सापडलेलं आहे. आणि छत्तीसगड मध्ये सुद्धा तुरतुरिया नावाचं प्राचीन बौद्ध विद्यापीठ होतं आणि त्या ठिकाणी केवळ महिला बौद्ध भिक्खुनी राहायच्या. आणि आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये पवनी सुद्धा, हे सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा भिक्खुनीचा विद्यापीठ होतं पवनीला. आणि महाराष्ट्रामधलं सातवाहन काळामधलं पहिली जे बौद्ध भिक्खुनी विद्यापीठ आहे महाराष्ट्रामध्ये, ते म्हणजे मी वारंवार सांगतो ते जुन्नर शिवनेरी. जुन्नर शिवनेरी हे सातवाहन काळातील बौद्ध भिक्खुनींचं त्या ठिकाणी केंद्र होतं. आणि शिवपालनिका नावाची बौद्ध भिक्खुनी त्याची संचालिका होती. शिवपालनिका नावाच्या भिक्खुनीचा भिक्खुनी संघ शिवनेरी जुन्नरला राहायचा. शिवनेरी जुन्नर हे बौद्ध भिक्खुनींचं केंद्र होतं, बौद्ध विद्यापीठ होतं ते महिला बौद्ध भिक्खुनींचं. तर हे सातवाहन काळामध्ये होतं. आपण कधी नाशिकला जर आपण गेलो तर ज्याला पांडव लेण्या म्हणतात, वास्तविक त्या त्रिरश्मी लेण्या आहे. तर त्या त्रिरश्मी लेण्यामध्ये काही भिक्खुनींचे नावं येतात. तर त्या भिक्खुनींची नावं म्हणजे तापसी. आता हे तापसी नावाची भिक्खुनी भरवूच्या शिलालेखांवर सुद्धा तापसी नावाच्या भिक्खुनीचा उल्लेख आहे. आणि नाशिकच्या त्रिरश्मी लेण्यामध्ये सुद्धा तापसी नावाच्या भिक्खुनीचा उल्लेख आहे. आपण पवनीला जे म्हणजे बौद्ध भिक्खूंचं विद्यापीठ तर होतच पवनीला, पण बौद्ध भिक्खुनींचं सुद्धा विद्यापीठ होतं. तर पवनीला काही भिक्खुनींचे नाव शिलालेखांवर पाली धम्मलिपीमध्ये प्राप्त झालेले आहे. तर विश्वामित्रा नावाची भिक्खुनी त्या ठिकाणी राहायची. मुंबईला लागून असलेलं जे कान्हेरी बौद्ध लेणी आहे त्या ठिकाणी सुद्धा दामिला, रतिनिका आणि बोधिका नावाच्या भिक्खुनीचा उल्लेख कान्हेरीच्या बुद्ध लेणीमध्ये आपल्याला दिसतो. तर मी तुम्हाला महिला बौद्ध भिक्खुनींचं माहिती सांगितलेली आहे. तर भगवान बुद्धांच्या कालखंडामध्ये लक्षात घ्या स्त्री भ्रूण हत्या. आता हे स्त्री भ्रूण हत्या आपण अलीकडचा म्हणत असतो, पण भगवान बुद्धांचं वसल सूत्र जर आपण आता थोडं बुद्धाच्या काळामध्ये आपण जाऊया की बुद्धाच्या काळामध्ये महिलांची स्थिती काय होती. तर बुद्धाच्या काळामध्ये मातृसत्ताक पद्धती होती. कोणती पद्धती होती? मातृसत्ताक पद्धती. गौतमीवरून गौतम नाव ठेवण्यात आलं. म्हणजे स्त्रियांचं नाव किती मोठं आहे, महाप्रजापती गौतमी. म्हणजे महाप्रजापिता सम्राट अशोकाला पदवी आहे, पण महाप्रजापती म्हणजे काय? म्हणजे महान, प्रजेवर प्रेम करणारी, प्रजेच्या हितासुखाचं रक्षण करणारी महाप्रजापती गौतमी. गौतमीवरूनच नाव काय पडलं? गौतम बुद्ध. म्हणजे आईचं नाव, मातेचं नाव मुलाला लागत होतं. सारीपुत्ताच्या आईचं नाव होतं सारी.
तिला रूपसारी म्हणायचे. रूप म्हणजे काय, ती रूपवान होती म्हणून तिला रूपसारी म्हणायचे. पण सारीपुत्ताच्या आईचं नाव ऍक्च्युली सारी होतं आणि म्हणून तो सारीचा पुत्त म्हणजे काय तर पुत्र. तर आपल्याला बौद्ध काळामध्ये म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये आईचं नाव मुलाला लागायचं, ती परंपरा होती. बुद्धाच्या काळामध्ये मातृसत्ताक पद्धत होती आणि आदी मानवांमध्ये सुद्धा मातृसत्ताक पद्धत होती. असं आपण ऐकलंय की बियाणाचा शोध स्त्रियांनीच लावलेला आहे आणि शेतीचा शोध सुद्धा स्त्रियांनीच लावला आहे. तर बुद्धाच्या काळामध्ये वसल सुत्त जर पाहिलं, आपण पाहत असतो की मुलींना गर्भामध्येच ठार केल्या जात असतं. म्हणजे मुलीचा गर्भ नको, मुलाचा गर्भ असेल तर त्याला हे करत नाही. तर स्त्री भ्रूण हत्या ही आजच्या काळात नाही, बुद्धाच्या काळामध्ये स्त्री भ्रूण हत्येच्या संदर्भात विरोध करणारे भगवान बुद्ध होते. आपण वसल सुत्त जर ऐकलं तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की गर्भात असणाऱ्या जीवाची सुद्धा जो हत्या करतो त्याला वसल म्हणावे. गर्भात असणारा म्हणजे तो कोणताही असतो, प्राण्यांचा जीव असो का मनुष्याचा असो, गर्भात असलेल्या जीवांचीही जो हत्या करतो. आता जीव म्हणजे कोणता, स्त्री असू शकते आणि पुरुषही असू शकते. तर या गर्भातल्या जीवांची जो हत्या करतो त्याला वसल म्हणजे चांडाळ समजावे. म्हणजे स्त्री भ्रूण हत्येच्या संदर्भात पहिल्यांदा आवाज उठवणारे कोण होते, तथागत भगवान बुद्ध होते वसल सुत्तामध्ये. आपल्याला असं वाटतं की बालविवाह, आपण बुद्धाचा म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा आणि यशोधरेचा विवाह वयाच्या 16व्या वर्षी झाला होता. आपण म्हणतो ना 16वं वर्ष धोक्याचं म्हणतो ना आपण असं. तर हे बुद्धाच्या काळामध्ये म्हणजे हे वय निर्धारित होतं. तर बुद्धाने बालविवाहाच्या संदर्भात सुद्धा विरोध केलेला आहे. आपण पराभव सुत्तामध्ये जर वाचलं, तिंबरू स्तन असलेल्या एखाद्या मुलीशी वयस्क असलेला एखादा पुरुष तिच्या सोबत लग्न करतो आणि ईर्षेनं त्याला झोप येत नाही तर त्याचा पराभव निश्चित आहे. म्हणजे 60 वर्षाचा पुरुष म्हणा आणि एखाद्या कवळ्या मुलीशी जर तो लग्न करत असेल तर ते त्याच्या पराभवाचं कारण ठरत असते. म्हणजे बालविवाहाच्या संदर्भात पहिल्यांदा आवाज उठवणारे तथागत भगवान बुद्ध आहे. जर आपण पराभव सुत्तामध्ये बघितलं तर आज आपण एक नारा ऐकतो, बेटी बचाओ बेटी पढाओ. तर बेटी बचाओ बेटी पढाओ हा जो नारा आहे तथागत भगवान बुद्धांनी त्याच काळामध्ये दिलेला होता. हे भगवान बुद्धाचं आहे. तर ही कहाणी तुम्हाला मी सांगितलीच आहे. सुदत्त अनाथ पिंडकाच्या जेतवनारामामध्ये भगवान बुद्ध प्रवचन देत असताना त्या प्रवचनामध्ये श्रावस्तीचा राजा, त्याचं नाव काय, प्रसेनजित राजा, हा एक दिवस श्रावस्तीच्या जेतवनामध्ये भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकत राहतो. तर तेवढ्यामध्येच काय होते, त्याचा एक महामंत्री जेतवनामध्ये येतो आणि राजा प्रसेनजिताच्या कानामध्ये एक खबर देतो. कोणती, प्रवचनामध्येच बुद्धाच्या, की मल्लिका देवीला, मल्लिका महाराणीला काय झालेला आहे, मुलगी जन्माला आली आहे. तर राजा उदास होतो, कारण राजाला काय हवा असतो, राजकुमार. पुढे जाऊन तो राजा बनेल कौशल देशाचा, महाकौशल देशाचा. तर राजा नाराज होतो. तर मग तिकडे सगळी चर्चा होते त्या जेतवनामध्ये. तर ही चर्चा बुद्धाच्या कानापर्यंत जाते. तर बुद्ध त्यावेळी तो केवळ राजा प्रसेनजिताला संदेश नाही आहे, तर तो अख्ख्या जगाला बुद्धाने संदेश दिलाय. काय म्हणत आहे राजा प्रसेनजिताला बुद्ध, हे राजा, मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेद करू नको. मुलगा राजा बनू शकते तर मुलगी ही राणी बनू शकते. आणि लक्षात घ्या, ती दोनही कुळाचा उद्धारही करू शकते, स्त्री. तर भगवान बुद्धांनी स्त्रियांच्या संदर्भात जगामध्ये पहिल्यांदा स्तुती भगवान बुद्धाने केली. राजा प्रसेनजिताला सांगितलं भगवान बुद्धाने, हे राजा प्रसेनजिता, मुलापेक्षा मुलगी सुद्धा श्रेष्ठ ठरू शकते. बुद्धाने हेही सांगितलं प्रसेनजित राजाला की हे राजा, स्त्री ही या जगातील निसर्गाची अनमोल देणगी आहे. स्त्री काय आहे, अनमोल देणगी आहे. म्हणजे मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेदभाव करू नको. हे प्रसेनजित राजा, हा उपदेश केवळ राजा प्रसेनजितासाठी नव्हता, तर हा जगासाठी होता. तर आज जे नारा लागते, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, तर हे भगवान बुद्धांनीच महिलांना पहिल्यांदाच ज्ञानदानाचा आणि ज्ञान शिकण्याचा म्हणजे अधिकार प्राप्त करून दिलेला आहे. आणि पुरुषा म्हणजे मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेदभाव करता कामा नये, हे भगवान बुद्धांनीच
शिकवलेलं आहे. आपण 7 अपरिहार्य धम्म जेव्हा अजात शत्रू वज्जीवर आक्रमण करतो, म्हणजे काही लोक भगवान बुद्धावर टीका करतात, अनेक लोक मनुवादी लोक तर खूप टीका करतात की भगवान बुद्धांनी स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं, त्यांना भिक्खुनी संघामध्ये त्यांना घेतलं नाही, म्हणजे अनेक प्रकारे दोष देत असतात भगवान बुद्धाला. तर भगवान बुद्ध हे स्त्रियांच्या विरोधक नव्हते, लक्षात घ्या. भगवान बुद्ध जर स्त्रियांच्या विरोधात असते तर भगवान बुद्धाचा तुम्ही 7 अपरिहार्य धम्म वाचा. त्याच्यामुळे अजातशत्रू काय करतो, वज्जीवर आक्रमण करतो. तर त्यावेळी आनंदाला विचारतो बुद्ध, आनंदाला विचारत आहे बुद्ध की आनंदा, जोपर्यंत वज्जीचे लोक महिलांवर स्त्रियांवर जोर जबरदस्ती करणार नाही, महिलांचा स्त्रियांचा आदर मान सन्मान करेल, तोपर्यंत वज्जीला कोणीही हारवू शकणार नाही, वज्जीचा कोणीही पराभव करू शकणार नाही. बघा, हा नियम कोणाचा आहे? 7 अपरिहार्य धम्मामधला बुद्धाचा आहे. म्हणजे वज्जीचे लोक जर स्त्रियांवर जोर जबरदस्ती करणार नाही, स्त्रियांचा महिलांचा आदर सन्मान करतील, सत्कार करतील, तर वज्जीला कोणीही हारवू शकणार नाही, वज्जीचा पराभव करू शकणार नाही. तर याच्यामध्ये भगवान बुद्धाची महानता आपल्याला किती दिसते. तर आपण एक उदाहरण मी हे घेतलं होतं याच्या आधी की भगवान बुद्धांच्या कालखंडामध्ये जसे भगवान बुद्धांच्या 80 अग्रश्रावकामधले 2 अग्रश्रावक होते, 2 भिक्खू. कोणते? सारीपुत्त आणि महामोगलायन, हे अग्रश्रावक 80 मध्ये. तर तशाच भगवान बुद्धांच्या भिक्खुनी संघामधल्या 2 भिक्खुनी प्रमुख होत्या. एकीचं नाव होतं महाप्रज्ञावती खेमा. खेमा कोण होती? राजा बिंबिसाराची पत्नी होती आणि ती त्या काळातली पंजाब प्रांतातली होती. लक्षात घ्या, पंजाबी होती ते, लक्षात घ्या. तर ही खेमा भगवान बुद्धासारखंच प्रवचन करायची. एकदा राजा प्रसेनजिताची इच्छा, आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये वाचा, तोरणवत्तू येते घटना की तथा म्हणजे एकदा राजा प्रसेनजित तो एका ठिकाणी फिरायला गेला होता, तर त्याच्या मनामध्ये एक इच्छा उत्पन्न झाली होती की कुणीतरी एखादी श्रमण ब्राह्मण जर या जंगलामध्ये भेटत असेल तर त्याला काहीतरी ज्ञान ऐकण्याची इच्छा उत्पन्न झाली होती. तर त्याच्या महामंत्र्यांना सांगितलं की सध्याला या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणीही भिक्खू उपलब्ध नाही, पण एक मात्र भिक्खुनी आहे, तिचं नाव आहे खेमा. तर राजा प्रसेनजित त्या खेमाला आमंत्रित करतो आणि खेमाकडून प्रवचन ऐकतो. आणि खेमा ते आहे बुद्ध आणि धम्मामध्ये की तथागत मृत्यूनंतर अस्तित्वात असतात काय आणि नसतात काय, असा तो प्रश्न आहे. तर खेमाला हा प्रश्न राजा प्रसेनजित विचारतो, तर खेमा त्याचं उत्तर देते. लक्षात घ्या. मग राजा प्रसेनजित काय करतो, हे बुद्ध आणि धम्मामध्ये आहे. तर मग राजा प्रसेनजित काय करतो, जे खेमाला प्रश्न विचारला होता आणि खेमानं जे उत्तर दिलं होतं महाप्रज्ञावती खेमा भिक्खुनीनं, तोच प्रश्न दुसऱ्या दिवशी राजा प्रसेनजित बुद्धाला विचारतो श्रावस्तीच्या जेतवनामध्ये. तर खेमाचं आणि तथागत बुद्धाचं उत्तर कसं असतं? सारखंच असतं. याच्यावरून लक्षात घ्या की एक राजा प्रसेनजित कुठं आणि खेमा नावाची भिक्खुनी कुठं, तर खेमा नावाच्या भिक्खुनीचा प्रभाव राजा प्रसेनजितावर होता. म्हणजे एखाद्या राजानं स्त्रिया म्हणजे त्या स्त्री भिक्खुनीचं धम्म ऐकावा, तर ही किती मोठी गोष्ट आहे. कल्पना करा तुम्ही, एक राजा प्रसेनजित खेमा नावाच्या भिक्खुनीचं धम्म ऐकत आहे, तर त्या काळामध्ये स्त्रिया किती प्रभावशाली होत्या हे आपल्याला दिसतं. दुसरी आहे पटाचारा. पटाचाराचं उदाहरण तुम्ही ऐकलंच असेल. आणखी एक स्त्री आहे कुंडलकेशा. तिचे कुंडलासारखे गोल 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 काय होते, केश होते. ती चांगल्या घरची श्रीमंत होती आणि घरच्या नौकरावरच तिचं काय जडलं, प्रेम जडलं होतं आणि मग ती त्याच्या संग पळून गेली. ऐकली तुम्ही घटना ही कुंडलकेशा. तर कुंडलकेशा काय होते, त्या चोरावर भाळते आणि एक दिवस तो चोर, त्या चोराला काही घेणं देणं नसते, तिच्या अंगावरचे जे दागदागिने असते तर तिला ते मारण्यासाठी घेऊन जातो चोर. तुम्हाला ही घटना माहित आहे. आणि मग कुंडलकेशा काय करते, त्या चोराला उंच पहाडावरून ढकलावून देत असते. म्हणजे ती आपली प्रज्ञेचा यूज करत असते. कोण? कुंडलकेशा. आणि नंतर कुंडलकेशा काय बनते, भिक्खुनी बनत असते. बुद्धाच्या काळामध्ये एक जंबू नावाची श्राविका होती, जैन श्राविका, जंबू. तर ती जंबू नावाची श्राविका पहिले ती जैन साधिका होती, जैन साधिका. तर तिनं असा सगळ्या लोकांना एक शर्त लावली होती त्या काळामध्ये. बुद्धाच्या काळातली घटना सांगत आहोत. जंबू नावाची जैन साधिका, तिनं अशी शर्त लावली होती पूर्ण जंबूद्वीपामध्ये की जंबू तिचं नाव कशासाठी पडलं होतं की ती जांभळाची फांदी एका चौकामध्ये खुपसून ठेवत होती, अशी रोवत होती. आणि
ती जंबू अशी शर्त लावायची की या चौकातली जो कोणी ही जांभळाची फांदी, खुर्ची द्या तिला, जो कोणी जांभळाची फांदी हा उपडेल तर त्यानं माझ्यासोबत काय करावं, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावी, माझ्यासोबत डिबेट करावी. तर जंबूची जी जंबू तिचं नावच त्याच्यामुळे पडलं, जांभळाची फांदी ती टोचत होती. ते एक दिवस सारीपुत्तानं ते चॅलेंज स्वीकारलं आणि त्या जंबू साधिकेची ती काय फांदी उपडली आणि तिला प्रश्न केला. आता प्रश्न केल्याच्या नंतर जंबू आणि सारीपुत्तामध्ये तो संवाद झाला. संवाद असा होता की सारीपुत्ताने मग जंबूला प्रश्न विचारला, एक नाम किंग. प्रश्न कोणता विचारला? एक नाम किंग, एक काय आहे म्हणते जंबूला सारीपुत्त. तर जंबू नावाच्या त्या जैन साधिकेला सारीपुत्ताच्या उत्तर देता आलं नाही. प्रश्नाचं उत्तर कोणतं? एक नाम किंग. हा श्रामणेर प्रश्नामधला आहे, 10 श्रामणेर प्रश्नामधला. एक नाम किंग म्हणजे काय? तर एक काय आहे. तर एक काय आहे? सर्व प्राणी मात्र एका आहारावर, भोजनावर निर्भर आहे. हे उत्तर देता आलं नाही आणि ते जैन जंबू ही साधिका, जैन साधिका भिक्खुनी बनली. लक्षात घ्या, म्हणजे त्या काळामध्ये स्त्रियांचं किती महत्व होतं हे दिसतं. एकदा थेरीगातामध्ये असा उल्लेख आहे की भगवान बुद्धांची जी एक भिक्खुनी आहे, सुभा नावाची भिक्खुनी, सुभा, ही सुभा, तिचे डोळे खूप सुंदर होते आणि एकदा ती धम्म प्रचारासाठी निघाली राजगृहाच्या जंगलामध्ये. तर एका चोरानं तिच्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं आणि तिच्यासोबत तो लगट करण्याचा प्रयत्न करत होता आणि तिच्यावर तो जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. सुभा नावाची भिक्खुनी घाबरली नाही जंगलामध्ये. सुभा विचारत आहे की तुला काय आवडलं? तर तो चोर तो काय म्हणतो, तो व्यक्ती, मला तुझे डोळे सुंदर आहे म्हणते. तर सुभानं काय केलं, म्हणजे ही घटना आहे थेरीगातामध्ये, सुभानं आपला एक डोळा काढून त्याच्या हातामध्ये ठेवला. तो इतका घाबरला आणि पळाला. म्हणजे त्या काळामध्ये स्त्रिया बघा कशा हिंमतवान नव्हत्या, अशाच भिक्खुनी बनल्या नव्हत्या. हीच काही कारणं होती. काही लोक, ब्राह्मणवादी लोक बुद्धावर टीका करतात, बुद्ध हे स्त्रियांच्या विरोधात होते. अजिबात नव्हते. कारण त्या काळामध्ये भौगोलिक कारणानुसार भगवान बुद्ध थोडे मागं पुढे पाहत होते. कारण स्त्रियांचा प्रश्न होता का नाही? म्हणजे महिलांच्या, म्हणजे त्या काळामध्ये महामार्ग नव्हते, वाहन नव्हते, आहे का नाही? त्या म्हणजे भौगोलिक नियमानुसार बुद्ध थोडे मागं पुढे पाहत होते. भिक्खुनीच्या सुरक्षेचा प्रश्न होता, म्हणून हे सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे बुद्ध विरोधात नव्हते. बुद्धाला स्त्री आणि पुरुष समान लेखत होते. पण काही लोकांना टीका करण्यासाठी तो चान्स उपलब्ध झालेला आहे. तर भौगोलिक, आजही जर आपण पाहिलं तर आज तरी महिला सुरक्षित आहे का? आजच्या काळामध्ये. मग बुद्धाच्या काळामध्ये महामार्ग नव्हते, काही नव्हतं. आजच्या एवढ्या आधुनिक युगामध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाही आहे आताही. तर बुद्धाच्या काळामधली तुम्ही परिस्थिती ओळखा बरं. आजही तुम्ही पहा, एखाद्या मुलीचं हॉस्टेल असेल तर त्याचे नियम वेगळे असते आणि मुलाचं हॉस्टेल असेल तर मुलाच्या हॉस्टेलाचे नियम तेवढे कडक नसते आणि मुलीच्या हॉस्टेलचे नियम कडक असते, आहे का नाही? मुलींच्या शाळा वेगळ्या, मुलांच्या शाळा वेगळ्या. तर बुद्ध हे सुरक्षेच्या कारणामुळे ते करत होते. पण भिक्षुणीने मात्र पुढाकार घेतला आणि नंतर हळूहळू तो बदल होत गेला. पण भगवान बुद्ध मात्र स्त्रियांच्या विरोधक नव्हते. काही लोक तसा प्रचार प्रसार करताना दिसतात. आणि बुद्धाच्या काळामध्ये विनयधरा पटाचारा सुद्धा होती. आणि तुम्हाला माहित आहे भगवान बुद्धाला 8 वरदान मागितले होते, ते काल मी तुम्हाला सांगितले. आणि कोण? भगवान बुद्धाची महाउपासिका जी 7 वर्षापासूनच बनली होती, तिचं नाव काय होतं? महाउपासिका मिगार माता विशाखा. म्हणजे विशाखा ही आंतरधर्मीय, म्हणजे आंतरधर्मीय विवाह करणारी पहिली स्त्री आहे. आपण जर बुद्धाच्या काळामध्ये पाहिलं तर आंतरधर्मीय विवाह करणारी कोण? विशाखा. आता तिनं लग्न कोणासोबत केलं होतं? जैन. तर तो जैन कुठं? तिला श्रावस्तीला दिलं होतं विशाखाला. पुण्यवर्धन नाव होतं तिच्या पतीचं आणि तो तिचा अख्खा परिवार जैन होता. तर त्या जैन परिवाराला बुद्धिस्ट करण्याचं काम कोणी केलं? विशाखानं केलं. तर आजची स्त्री करू शकते का? म्हणजे त्या काळामध्ये त्या महाउपासिका विशाखा ती वयाच्या 7व्या वर्षापासून ती उपासिका बनली. 7व्या वर्षामध्येच ती स्वतःपन्न अवस्थेला प्राप्त झाली होती. तिच्यामध्ये ते बल होतं, ताकद होती आणि तिनं अख्खा जैन परिवार बुद्धिस्ट करून टाकला. तर हे विशाखाचं एक प्रभाव त्या काळामध्ये, म्हणून भगवान बुद्धाची महाउपासिका म्हणून विशाखा जगामध्ये अमर आहे. आणि भगवान बुद्धांनी
महापरिनिर्वाण सूत्रामध्ये काय सांगितलंय मी ते सांगतो आणि थांबतो की महापरिनिर्वाण सूत्रामध्ये काय सांगितलं भगवान बुद्धांनी. सुजाताच्या भोजनाचं भगवान बुद्धांनी प्रशंसा केली आहे. सुजाता जर त्या ठिकाणी पोहोचली नसती तर जगाला कदाचित बुद्धही दिसला नसता. आणि विशाखाचं तर नाव माहीतच आहे तुम्हाला, मांडीचं मांस कापून देणारी सुप्रिया नावाची भिक्खुनी किंवा सुकेशिनी आणि गोपाल माता उज्जैनची, या दोघींनी सुद्धा आपल्या डोक्याचे केस कापून आहे का नाही भिक्खू संघाला भोजनदान दिलं होतं, बुद्धाला भोजनदान दिलं होतं. सुकेशिनी आणि गोपाल मातेची कहाणी सारखीच आहे. सुकेशिनी भिक्खुनी बनते आणि गोपाल माता राजाची राणी बनत असते. ते उज्जैनची घटना आहे, मी ते तुम्हाला सांगितलंय. प्रकृतीची कहाणी ऐकलेलीच आहे तुम्ही. बुद्धाच्या काळामध्ये सामावतीची कहाणी अत्यंत महत्वाची आहे, मागंदियाची. तर बुद्धाच्या काळामध्ये आज हा जो आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो तर तो याकरिता साजरा केला जात असतो. परंतु बुद्धाच्या काळामध्ये जर पाहिलं तर जेव्हा भगवान बुद्ध फाल्गुन पौर्णिमेला येतात, कुठे कपिलवस्तूला आल्याच्या नंतर महाप्रजापती गौतमी स्वतःच्या हातानं कठीण चिवर घेऊन जात असते निग्रोधारामात आणि चिवर दान करत असताना ती बुद्धाला काय म्हणत असते, बुद्धा मला भिक्खुनी बनायचं आहे. तर बुद्ध तिला त्यावेळी मनाई करतात. तर महाप्रजापती गौतमी यशोधरेला सोबत घेऊन 500 स्त्रियांना सोबत घेऊन कपिल वस्तू पासून तर वैशालीच्या कुटागार शालापर्यंत पायी चालत येतात आणि हे या जगातलं पहिलं महिलांचं काय आहे, आंदोलन आहे. बुद्ध देणार नव्हते असं नाही आहे. आणि त्याने माहित आहे का, कपिल वस्तूला त्या 500 स्त्रिया यशोधरा, सुंदरी आणि ती महाप्रजापती गौतमी स्वतःच्याच हाताने त्याने मुंडन केलं. लक्षात घ्या, आता भिक्खुनीच नसेल तर मग ते करणार नाही का, त्याने स्वतःच्याच हाताने मुंडन केलं. त्या 500 स्त्रियांनी, गौतमीने, यशोधरेनं मुंडन करून स्वतःच्याच हाताने चिवर परिधान करून त्या कपिल वस्तू पासून तर वैशाली पर्यंत पायी चालत आल्या. कायच्यासाठी, म्हणजे बुद्धाला मागितलं तर आता ते म्हणजे ते काही कारण होती, भौगोलिक कारणानुसार स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून डायरेक्ट त्या सरळ चिवरच घालून गेल्या आणि डायरेक्ट त्या मुंडनच करून गेल्या. आता काय करणार आहे बुद्ध, आनंदानं मध्यस्थी केली आणि ते त्यावेळी बुद्ध विरोधात नव्हते पण काही सुरक्षेचा प्रश्न होता त्याच्यामुळे बुद्ध, म्हणूनच भिक्खूंपेक्षा भिक्खुनीला अधिकचे विनय दिले आहे का नाही. भिक्खुनींना किती आहे, 311 आहे आणि भिक्खूला 227. तर स्वतः मुंडन करून त्या ठिकाणी गेला, म्हणजे त्या ठिकाणी त्या म्हणजे हे जगातलं पहिलं आंदोलन होतं. कोणतं, की महाप्रजापती गौतमीने त्या ठिकाणी, तुम्ही म्हणजे थेरी गाथा नावाचा हा ग्रंथ तुम्ही वाचा. त्या थेरी गाथामध्ये ज्या स्त्रिया कशा दुखी होत्या आणि नंतर त्या भिक्खुनी बनल्या आणि कसा त्यांनी निर्वाणाचा साक्षात्कार केला जिवंतपणी, तर अशा 73 भिक्खुनींच्या गाथा थेरी गाथा या ग्रंथामध्ये आहे. ते तुम्ही वाचल्या पाहिजे. म्हणजे जगातला पहिला महिलांचा ग्रंथ कोणता आहे, मग स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामा, महिलांचा पहिला ग्रंथ आहे थेरी गाथा. जगामध्ये कुठल्या स्त्रियांचा, महिलांचा ग्रंथ तयार झाला नव्हता, तो 73 भिक्खुनींच्या गाथा म्हणजे थेरी गाथा होय. तर भगवान बुद्धांनी सिगाल सुत्तामध्ये सांगितलं. आणखी आपण पाहिलं की महिला म्हणजे काय, पाली शब्दामध्ये कोणता आहे, भगवान बुद्धाने सांगितलं पहा, माता पितु उपट्ठानं पुत्त दारस्य संगहो. पुत्त, माता, पिता, पुत्र म्हणजे पुत्र, दारा. दारा हा शब्द पाली आहे. दारा म्हणजे पत्नी होत असते, दारा म्हणजे महिला होत असते. लक्षात घ्या, म्हणजे पत्नी आणि मुला म्हणजे दारा म्हणजे पुत्र दारस, दार म्हणजे काय, दारा म्हणजे पत्नी होत असते पाली भाषेमध्ये. तर महिलांचा सन्मान करणं, आई वडिलांची सेवा करणं म्हणजे माता आणि पित्यांचाही सन्मान करणं आणि आपल्या पत्नीचाही योग्य पद्धतीनं सांभाळ करणं, हे कोण सांगत आहे, तथागत भगवान बुद्ध. आणि बुद्धाच्या काळामध्ये स्वयंवर पद्धती होती. लक्षात घ्या, स्वयंवर पद्धतीमध्ये समजलं, यशोधरेनं स्वतःच्या मनानं सिद्धार्थ गौतमाच्या गळ्यामध्ये पुष्पमाला घातलेली होती. म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य होतं म्हणून स्त्री स्वातंत्र्याचा पहिला जाहीरनामा म्हणजे थेरी गाथा नावाचा ग्रंथ आहे. आणि बुद्धानं तर हेही सांगितलं आहे, पूर्व दिशा समजून आईची पूजा करा आणि पश्चिम दिशा समजून पत्नीची पूजा करा. म्हणजे पहा, बुद्ध पूजा करणं म्हणजे काय, तिचा आदर करणं, गुणगौरव करणं. तर ह्या गोष्टी बुद्धाच्या काळामध्ये होत्या. तर हा मी बुद्धाच्या कालखंडाचा भाग सांगितला. पण सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये
सम्राट अशोकाचे जे आजोबा आहे चंद्रगुप्त मौर्य यांनी तर हेलेना सेल्युकस निकोटरची जी बहीण होती हेलेना सोबत पहिला आंतरधर्मीय म्हणा किंवा तुमच्या आजच्या याच्यामध्ये आंतरजातीय विवाह चंद्रगुप्त मौर्यानं हेलेना सोबत केलेला होता. सम्राट अशोकांच्या ज्या 5 राण्यांपैकी 2 राण्या लक्षात घ्या. पहिली राणी विदिशा देवी ही शाक्य कुमारी होती आणि दुसरी जी महाराणी होती कोरवकी हे कोलीय वंशाची होती. आणि तुम्हाला माहित आहे की जगामध्ये आता मी तेच सांगितलंय की जगामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारी पहिली भारतीय नारी म्हणजे संघमित्रा आहे. तर या संघमित्रानं बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केलेला होता. संघमित्राचं नाव सगळ्यांनाच माहित आहे, पण सम्राट हर्षवर्धनाची एक बहीण होती राजश्री. ही राजश्री सुद्धा बौद्ध भिक्खुनी होती. तिने सुद्धा अरहत दिवाकर मित्र नावाच्या बौद्ध भिक्खूंकडून बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. मी तुम्हाला आणखी अनेक वेळा सांगत असतो, सम्राट जयचंद, ज्याला जयचंद गद्दार म्हणतात, पण तो बुद्धिस्ट राजा होता सम्राट जयचंद. त्याची दादी होती कुमारदेवी आणि ही कुमारदेवी होती बोधगयाची. तिला वाराणसीला दिलं होतं. तर सारनाथला तिने आखाडी पौर्णिमेला 9 मजल्याचं धम्मचक्र जीन महाविहार बांधून दिलं होतं. ती गहडवाल वंशाची होती कुमारदेवी नावाची महाराणी. आणि जगामध्ये लक्षात घ्या, जगामध्ये पहिली महिला शासनकर्ती जर स्त्री असेल म्हणजे जगातली पहिली महिला शासिका शासनकर्ती स्त्री होती, तिचं नाव होतं नागनिका. मी तुम्हाला सांगतो हे वारंवार, पण काही लोक म्हणतात नागनिका ब्राह्मण होती, पण ब्राह्मणी धर्मानुसार स्त्रियांना राजा बनता येत नाही, राणी बनता येत नाही. नागनिका ही बुद्धिस्ट होती आणि नागनिका तिचं जे क्षेत्र होतं ते होतं जुन्नर शिवनेरी नाणेघाट आणि तिचं राज्य रोम पर्यंत होतं त्या काळामध्ये. नागनिका ही सातवाहन काळातली होती आणि ती सातकर्णी राजाची काय होती, महाराणी होती. तिच्या काळामध्ये पहिल्यांदा भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात म्हणा पहिल्यांदा नाणे सिक्के तयार झाले, म्हणून त्याचं नाव नाणेघाट आहे. आणि ती बुद्धिस्ट राणी होती आणि नागवंशाची होती. कोण? नागनिका तिच्या नावामध्ये. ही रजिया सुलताना नाही, या भारतातली जगातली पहिली महिला शासिका आपल्याला रजिया सुलताना सांगतात, पण रजिया सुलताना नाही तर कोण होती? नागनिका होती. आणि या नागनिकेनं पहिला जगातला टोल टॅक्स निर्माण केला होता. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर नागनिकाचं जे राज्य होतं, मी 5 मिनिटांमध्ये थोडे संदर्भ सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. तुम्ही अनेक लोक ब्राह्मणी व्यवस्थेचे लोक सांगतात की आमच्याही वेद पुराणामध्ये स्त्रियांना स्थान होतं. मग ते कोणाचं नाव सांगतात? वेदामध्ये आमच्या काही विदुषी होत्या, स्त्रिया होत्या, त्या महान होत्या. कोणतं? एक नाव सांगतात गार्गी, मैत्रायणी, लोपामुद्रा, सुलभा, या स्त्रियांचे ते नाव सांगतात. म्हणजे आमच्या वेद ग्रंथामध्ये जर पाहिलं तर आमच्या वेद ग्रंथामध्ये स्त्रियांना सन्मान होता असं ते सांगतात. परंतु वास्तविक पाहता गार्गी मैत्रायणी नाव तर बुद्धिस्ट आहे. गार्गी आपण पाहिलं, अंगुलीमालाच्या वडिलाचं नाव गार्गी आहे, अंगुलीमालाच्या वडिलाचं नाव, आईचं नाव मैत्रायणी आहे. लक्षात घ्या. पुन्न नावाचा जो भिक्खू झाला आपल्या महाराष्ट्रामधला पहिला, त्याच्या आईचंही नाव मैत्रायणीच आहे. म्हणजे अंगुलीमालाच्या आईचं नाव म्हणजे वडिलाचं नाव आहे गार्गी आहे, काही ठिकाणी गार्गी आहे, पण गार्गीच आहे ते. गार्गी आणि मैत्रायणी हे तर अंगुलीमालाच्या वडिलाचं म्हणजे आई वडिलाचं नाव आहे, माता पित्यांचं. पण हे नाव वेदांमध्ये चोरलेलं आहे, कारण वेद अलीकडचे आहे, मोगल काळातले आहे. आणखी भरूचच्या स्तूपावर उज्जैनची एक उपासिका होती, तिचा भरूचच्या स्तूपावर उल्लेख आहे, गागी पुतस विश्वदेवस, म्हणजे गार्गीचा पुत्र विश्वदेव यांनी या भरूचच्या स्तूपाला दान केलेलं आहे. तो शिलालेख मी तुम्हाला वारंवार सांगितलाय. म्हणजे उज्जैनची एक उपासिका होती, तिचं नाव गार्गी होतं. आणि दुसरी गोष्ट, अंगुलीमालाच्या वडिलाचे नाव काय होतं? गार्गी होतं. आणि दुसरी गोष्ट, आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये घटोत्कच नावाच्या बौद्ध गुफा आहे. त्या घटोत्कच बौद्ध गुफांमध्ये गार्गी हे एक वाकाटक नागराजाची एका स्त्रीचं नाव तिथंही आहे, घटोत्कच बुद्ध लेणीवर गार्गी. तर हे गार्गी मैत्राणी नाव ब्राह्मणांनी हे शब्द चोरून त्यांनी आपल्या त्या वेदांमध्ये टाकलेले आहे. वास्तविक आता गार्गी मैत्राणी हे बुद्धिस्ट नाव आहे. तर हे आपल्याला दिसत असतं. आणि बुद्धाच्या काळामध्ये आधी सातवाहन काळ, म्हणजे सातवाहन काळ हा समृद्ध काळ होता. सातवाहन राजे आणि वाकाटक राजे जे महाराष्ट्रामध्ये त्यांचं शासन होतं, तर सातवाहन राजे आणि वाकाटक राजे हे नागराजे होते. त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार केला. तर सातवाहन काळामध्ये एक महान राजा होऊन गेला,
त्रिरश्मीच्या लेणीमध्ये त्याचा उल्लेख आहे, गौतमी पुत्र महाविहार म्हणून. तर गौतमी पुत्र सातकर्णी असं त्याचं नाव आहे, म्हणजे तिथं आईचा उल्लेख आहे. म्हणजे सातवाहनांच्या काळापर्यंत मातृसत्ताक पद्धती होती. गौतमी पुत्र सातकर्णी म्हणजे आईचं नाव लागलेलं आहे. सातवाहन राजांना कोणतं लागलेलं नाव? गौतमीचा पुत्र सातकर्णी असं नाव आपण ऐकलेलं आहे. आणि एक केरळमध्ये म्हणजे तामिळनाडूमध्ये एक स्त्री खूप प्रसिद्ध आहे, एक तामिळ महाकाव्य म्हणून मणिमेखलाई. हे मणिमेखलाई नावाची एक भिक्खुनी होऊन गेली तामिळनाडूमध्ये. तिचा तो एक ग्रंथ आहे, तर तो आपण वाचला पाहिजे तामिळ महाकाव्यामध्ये, तर तेही आपण वाचला पाहिजे. तर शिवाजीच्या काळामध्ये स्त्रियांचा सन्मान होता. लक्षात घ्या, एकदा कल्याणच्या सुभेदाराची सून शिवाजीला भेट नजराणा म्हणून पाठवली, पण शिवाजी महाराजांनी तिला साडी चोळी म्हणून तिचा सन्मान केला होता. आणि आपण पाहतो महाभारतातली द्रौपदी, तिचे 5 पांडव असून काल्पनिक कहाणी आहे, पण त्या द्रौपदीचं वस्त्रहरण करत असताना ते 5 पांडव काही करू शकले नाही. पण आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे आजची द्रौपदी ही राष्ट्रपती पदावर गेली आहे की नाही. म्हणून म्हटलं जातं ना, ते मन तुम्हाला तर पाठच आहे की पेशव्यांच्या काळामध्ये महिला जात होत्या सती, पण बाबासाहेबांच्या संविधानामुळे आणि हिंदू कोड बिलामुळे महिला झाल्या राष्ट्रपती. तर आजची द्रौपदी आहे की नाही, जंगला पहाडात फिरणारी आहे का नाही, आदिवासी मूल्यवासी लोक हे नागवंशीच होते त्या काळातले. तर आज द्रौपदी जी मुर्मू बनलेली आहे, आपण महाभारतातली द्रौपदी पाहिली, तिचं वस्त्रहरण होत आहे. पण या आधुनिक भारतामध्ये भारतीय संविधानामुळे द्रौपदी काय झालेली आहे, सर्वोच्च पदावर आहे. तर शिवाजींच्या काळामध्ये स्त्रियांचा सन्मान होता. जिजाऊ सती गेल्या नाही. शहाजी मरण पावल्याच्या नंतर जिजाऊ सती नाही गेल्या. तिनं शिवबाला घडवलं, संभाजीला घडवलं आणि तिनं महाराष्ट्राचं सुराज्य निर्माण केलं. लक्षात घ्या, म्हणजे नागनिका राणीचाच आदर्श जिजाऊनी घेतलेला होता, कारण सातवाहन राजे आणि शिवाजीचा काळ महाराष्ट्रातलाच आहे आणि ते सगळं तुम्हाला माहीतच आहे. आणि सावित्री आणि ज्योतिबांच्या काळामध्ये आपण स्त्रियांचं पाहिलं की पेशव्यांच्या काळामध्ये महिलांची दयनीय परिस्थिती होती. आपण पाहिलं की एका ब्राह्मण पेशव्यानं काय केलं होतं, पुण्यातल्या ब्राह्मण पेशव्यानं काशीबाई नावाच्या एका ब्राह्मण स्त्रीवर, म्हणजे ब्राह्मण स्त्रिया जरी असेल तरी त्यांच्यासाठी ते भोगवस्तू होती, कारण मनुस्मृतीचा आदेश होता कोणता, लहानपणी मुलीनं वडिलाच्या धाकात राहायचं, लग्न झाल्यावर पतीच्या, आणि म्हातारी झाल्यावर मुलाच्या धाकात राहायचं. तर हा मनुस्मृतीचा नियम होता, काळा कायदा. मग ती स्त्री कोणती असो, तर त्या ब्राह्मण स्त्रीवर बलात्कार केला होता. आणि त्या काशीबाई, मग त्या काशीबाई गरोदर राहिली होती आणि मग काशीबाई जीव द्यायला निघाली होती. पुण्यातली घटना आहे. तर ज्योतिबानं तिला घरी आणलं, तिचं बाळंतपण केलं सावित्री आणि तिच्या मुलाला दत्तक घेतलं. ते मला माहितच आहे, डॉक्टर यशवंत फुले. म्हणजे पेशव्यांच्या काळामध्ये स्त्रिया कशा होत्या, भोग वस्तू होत्या आणि स्त्रियांना भोग वस्तू म्हणून संबोधल्या जात होतं. आणि परंतु मात्र शिवाजींच्या काळामध्ये स्त्रियांना चांगला सन्मान प्राप्त होता. आपण झलकारीबाईचं नाव ऐकलं असेल, पण लक्ष्मीबाईचं नाव पुढे आलं. 1857चं बंड हे भट आणि पांड्यांचं ब्राह्मणांचं बंड होतं. लक्षात घ्या, लक्ष्मीबाईला का समोर आणलं, कारण लक्ष्मीबाई ही ब्राह्मण कुळातली आहे. मैं मेरी झाशी नाही दूंगी, म्हणजे तिचा मेरी झाशी. पण असं नाही म्हणत होतं का मेरा भारत, असं ते नव्हतं ते. तर ते मी सांगणार नाही. पण झलकारी ही कोलीय वंशाची होती, ग्वालियरची होती. मी स्वतः ग्वालियरला गेलो तर झलकारी बाईला मागे टाकलं, कोलीय वंशाची होती ती, कोळी समाजाची. आणि कोणाला समोर आणलं, लक्ष्मीबाईला. तर पेशव्यांच्या काळामध्ये ह्या पद्धती होत्या, त्या सांगतो थांबतो. पहिली पद्धत होती पेशव्यांच्या काळामध्ये सती प्रथा. आता आहे का, जिवंत पतीच्या चितेवर महिलांना जावं लागत होतं. तर ही सती प्रथा आता नाही आहे पेशव्यांच्या काळात. दुसरा, पेशव्यांच्या काळामध्ये बालविवाह होता, लहान मुलींचं लग्न लावून दिल्या जात होतं. तिसरं, केश वपन होतं. एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला तर तिचं टक्कल करून तिला चांगल्या शुभारंभामध्ये, मंगल कार्यालयामध्ये तिला येऊ दिल्या जात होतं. केश वपन होऊन तिला पांढरी साडी घालून दिल्या जात होती. तिसरी पद्धत होती देवदासी प्रथा. देवदासी प्रथा म्हणजे काय, एखाद्या स्त्रीला मंदिरामध्ये सोडणं आणि ब्राह्मण पुजारी लोक तिच्यावर देवदासी प्रथेच्या नावानं तिच्यावर बलात्कार करत होते. आणि तिसरी प्रथा होती पेशव्याच्या काळात नारी शुद्धीकरण प्रथा. म्हणजे राजाची पत्नी जरी असेल तर ब्राह्मण तिचा उपभोग घेत होता. आणि नारी शुद्धीकरण प्रथा म्हणजे काय, ते एक गाणं आहे ना, बाई वाड्यावर या. म्हणजे त्या काळामध्ये शूद्राची पहिली नारी त्या शनिवार वाड्यामध्ये जात होती. लक्षात घ्या, कारण
ब्राह्मणानं तो मनुस्मृतीमध्ये नियमच बनवला होता, कोणता? नारी शुद्धीकरण प्रथा. राजाची जरी बायको असेल तरी ब्राह्मण तिचा उपभोग घेऊ शकत होता. तरी आणि तिसरी होती समुद्र बंदी आणि शिक्षण बंदी. फक्त पुरुषांनाच काय होतं? शिक्षणाची संधी होती आणि समुद्रबंदी सुद्धा होती, समुद्रबंदी. पण सम्राट अशोकाने समुद्रबंदी हटवली, संघमित्राला श्रीलंकेला पाठवलं होतं. आज बाबासाहेबांच्या पुण्यामुळे महिला वर्ग विदेशातही जात आहे, घराबाहेर जात आहे. तर हे कशामुळे? हिंदू कोड बिलामुळे. आणि म्हणजे स्त्रियांना एक पराया धन भोग वस्तू हे त्या काळामध्ये होतं. तर प्रथम स्त्रियांना म्हणून जाता जाता म्हणून आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिलांनी हे ग्रंथ वाचा, हे मी सांगतो थांबतो. पहिला ग्रंथ आज जागतिक महिला दिवस म्हणून आपण तो ग्रंथ प्रत्येकाने वाचावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी महिलांना असं सूचित करतो की आपण या ग्रंथाचं वाचन करावं. बाबासाहेबांचा पहिला ग्रंथ आहे हिंदू कोड बिल, हे प्रत्येक भारतीय नारीनं वाचावा. दुसरा बाबासाहेबांचा ग्रंथ आहे हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवन्नती, हा एक महिलांच्या संदर्भातला ग्रंथ आहे, आपण तो वाचावा. पहिला कोणता सांगितला मी तुम्हाला? हिंदू कोड बिल. दुसरा हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती. वाण वाटण्यापेक्षा हे छोटे छोटे पुस्तकं महिलांनी वाटले पाहिजे, तर प्रचार होईल. दुसरी गोष्ट, मदर इंडिया नावाचं एक पुस्तक वाचा. भारतीय महिलाची काय स्थिती होती? मिस मेयो कॅथरीन एक स्त्री होती भारतामध्ये, तिनं पूर्ण इंग्रजांच्या काळामध्ये ब्राह्मणांनी कसे शूद्राती शूद्र आणि महिलांवर कसा अन्याय, ते पुस्तक एवढं चर्चेत आलं होतं त्या काळामध्ये. त्या पुस्तकावर बंदी आली होती. आजही ते पुस्तक तुम्हाला ऑनलाईन मिळेल, ते पुस्तक तुम्ही वाचा. ते पुस्तक इतकं खराब, म्हणजे वाचण्याला इतकं ते पुस्तक, त्याच्या पुस्तकावर बंदी आणली होती. गांधीजीनं सुद्धा टीका केली होती. म्हणजे ते तुम्ही वाचाल तर तुम्हाला माहित पडलं की त्यावेळी महिलांची स्थिती काय होती. लक्षात घ्या, ब्राह्मणांनी किती अन्याय अत्याचार केले होते स्त्रियांचं. तर त्यासाठी तुम्ही पुस्तक वाचा, मदर इंडिया. तर ते पुस्तक आहे मिस मेयो कॅथरीनचं. एक पुस्तक आणखी गाजलेलं होतं त्या काळामध्ये, ज्योतिबा फुलेने पुरस्कार दिला होता, स्त्री पुरुष तुलना. मस्त पुस्तक आहे, छोटस, ताराबाई शिंदेचं. आणि प्रसूतीपणाची रजा, हे तर बाबासाहेबांनी तुम्हाला या संदर्भात तुम्हाला हिंदू कोड बिलामध्ये ते माहीतच पडेल. आणि दुसरी गोष्ट, एलिनॉर झेलियाट हिने एक पुस्तक लिहिलं आहे, बाबासाहेबांवरती रिसर्च केलं आहे, आपल्या पुलगावला सुद्धा येऊन गेलेली आहे. अमेरिकेची एक स्त्री एलिनॉर झेलियाट, तिने सुद्धा छान पुस्तकं लिहिलेली आहे महिलांच्या संदर्भात आणि बाबासाहेबांच्या संदर्भात. ते एलिनॉर झेलियाटची सुद्धा तुम्ही पुस्तकं वाचा. आणि आजच्या नुसार एक छोटस पुस्तक आहे उर्मिला पवारचं, आम्हीही इतिहास घडविला. म्हणजे बाबासाहेबांना त्या काळामध्ये साथ देणाऱ्या महिलाही होत्या. म्हणजे बाबासाहेबांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये कोण होत्या? महिलांचाही सहभाग होता. त्या कोणत्या कोणत्या महिला होत्या बाबासाहेबांना त्यावेळी त्यांनी साथ दिली? तर ते उर्मिला पवारने एक छोटस पुस्तक लिहिलं आहे, आम्हीही इतिहास घडविला. हे पुस्तक तुम्ही प्रत्येक नारीनं वाचा. तसं एलिनॉर झेलियाटचे पुस्तक आहे, तस्लिमा नासरीनचंही पुस्तक आपण वाचावं, लज्जा जे आहे, किंवा मलाला युसुफजाई आहे, किंवा अरुंधती रायनं जातीचा विनाश हे पुस्तकाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि अमृता प्रीतमचं सुद्धा आपण प्रीतम म्हणजे पिंजर नावाची कादंबरी आपण वाचावी. छान पुस्तक आहे. या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी मी थांबतो. आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या निमित्त जी मातृशक्ती आहे, स्त्रियांचा आदर करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. स्त्री अनमोल देणगी आहे, हे भगवान बुद्धांनी जगाला पहिल्यांदा सांगितलंय. या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.